जय मल्हार. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चेन स्टिच कशी करायची. आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्टँड कसं जोडायचं, रिंग कशी लावायची आणि कापड कसं लावायचं. तर अजून कोणी आपला तो व्हिडिओ पाहिला नाही त्या सर्वांनी आपला व्हिडिओ पाहून घ्या. अजूनही कोणाला स्टँड रिंग कसं बसवायचं माहित नाहीये किंवा ते परफेक्ट बसत नाहीये तुमच्याकडून, तर त्या सगळ्यांनी आपला व्हिडिओ पहा. आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चेन स्टिच कशी करायची, शेवटी लॉक कसं करायचं, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नमस्कार मैत्रिणींनो, जय मल्हार. स्वागत आहे तुमचं आपल्या केन आरी वर्क मध्ये. तर आपण आज शिकणार आहोत चेन स्टिच. जे सुरुवातीला नवीन असतात त्यांना सुरुवात कशी करायची आहे, तर चेन स्टिच पासून सुरुवात करायची आहे. तर आपण आज तेच शिकणार आहोत, चेन स्टिच. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला बेसिकमध्ये काय काय आणायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टँड जोडून घेतलं, कापड लावून घेतलं. आता आपल्याला चेन स्टिचसाठी काय काय लागणार आहे, हे लागणार आहे आपली तुलिपची सुई, त्याच्यानंतर एक पेन, जरी थ्रेड आणि कटर. आता पेन्सिल का नाही घेतली मी, ग्लास पेन्सिल, कारण मी हे व्हाईट कलरचं कापड घेतले आहे आणि ग्लास पेन्सिलने ह्याच्यावर लाईन मारलेली तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यामुळे मी पेन घेतला आहे. आणि पेन कशासाठी घेतला आहे, तर आपल्याला ज्या सुरुवातीला लाईन मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून चेन स्टिच आपली वाकडी जाऊ नये, सरळ जावं, फिनिशिंग व्यवस्थित यावं, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक लाईन मारून घ्यायची आहे. दिसते तुम्हाला? व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करणार आहे त्यांनी लक्षात घ्या, अशा 5 लाईन तुम्ही आडव्या 5 लाईन आणि उभ्या 5 लाईन मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला चेन स्टिचची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करताना वेगवेगळे शेप असतात, ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच, पण सुरुवातीला 5 लाईन आडव्या आणि 5 लाईन उभ्या मारून घ्यायच्या. आता आपण चेन स्टिचला सुरुवात करूयात. आता हा आहे आपला जरी थ्रेड, हे आहे आपलं कटर. आता काय करायचं, सुरुवातीला आपल्याला ह्या थ्रेडला गाठण मारून घ्यायची आहे. 1 2 ते 3 गाठण मारून घ्यायच्या आपण, जेणेकरून चेन स्टिच करताना जी थ्रेड आपण चेन स्टिच करत आहोत तो खालचा धागा वरती येऊ नये, म्हणून 1 2 ते 3 गाठण मारून घ्यायच्या आपण. ह्या अशा पद्धतीने मी 3 गाठण मारून घेतलेले आहेत, दिसतंय तुम्हाला? अशाच पद्धतीने तुम्ही पण गाठण मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी गाठण मारलेली आहे ती एक आपल्या करंगी शेजारचं बोट आणि अंगठा याच्यामध्ये आपल्याला ही गाठण ठेवायची आहे. त्याच्यानंतर हा जरी थ्रेड आहे आपला, हा अंगठ्या शेजारच्या बोटाला पिळा करून घ्यायचा आहे. समजलं? दिसतंय? काय केलं मी, अंगठा आणि करंगी शेजारचं बोट याच्यामध्ये ही गाठण ठेवली, या दोन्ही बोटामध्ये हे पॅक करून घेतलं. त्याच्यानंतर अंगठा शेजारच्या बोटाला पिळा करून हा धागा सुद्धा आपल्याला ह्या दोन्ही बोटामध्ये घ्यायचा आहे आणि हे असं धरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही जी आपली सुई आहे आरीची सुई, ह्या तुलिपच्या साईडला ह्या सुईला टोक असतं, जेणेकरून जे नवीन शिकतात ना त्यांना अगदी सोपं जातं. ज्या साईडला टोक आहे त्या साईडने आपल्याला सुई खाली टाकायची आणि नंबरच्या साईडला टोक नसतं, ती एकदम सॉफ्ट बाजू असते, त्यामुळे लक्षात येतं आपल्याला सुई खाली कुठे टाकायची आहे, दोरा कुठे अडकवायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो हात असतो ना, जो हा धागा धरला, हा हात आपल्याला स्टँडच्या खाली ठेवायचा असतो, येते लक्षात? त्याच्यानंतर ही जी आपली तुलिपची सुई असते, तुलिपच्या साईडने ज्या साईडला टोक असतं त्या साईडने सरळ आपल्याला सुई खाली टाकायची आहे, दिसतीये? समजा आपण ही कापडातून सुई आतमध्ये टाकली, तेव्हा काय करायचंय, आपल्याला सुई धाग्यापर्यंत न्यायची नाहीये, तर आपला ज्या हातामध्ये धागा आहे ना तो हात आपल्याला सुईकडे घेऊन जायचा आहे. दिसतंय? आता हा हात आपल्याला सुईकडे घेऊन जायचा आहे आणि सुईचं जे टोक आहे त्याच्यामध्ये हा धागा आपल्याला गुंतवायचा आहे. गुंतवलं आणि हे असं अलगदपणे आपल्याला कापडातून वरती घ्यायचं आहे. आलं लक्षात? हे असं. ठीक आहे. हे असं कापडातून वरती घ्यायचं. सुरुवातीला हा असा धागा करून घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला परत हे करावं लागत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवात करता कोणत्याही चेन स्टिचला म्हणा, वर्कला म्हणा, तेव्हा आपल्याला हे वर्क हे असं करायचं आहे सुरुवात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुई गुंतवून घ्यायची आणि हलक्या हाताने धागा वरती घ्यायचा. नेहमी शेवटपर्यंत लक्षात घ्या, काही जण सुई जेव्हा सुई खाली जाईल तेव्हा सुईला एक एक वेढा घेतात. वेढा कधीच घ्यायचा नाही,
त्याने तुम्हाला वर्क लवकर जमणारच नाही. जेव्हा जेव्हा आपली सुई खाली जाईल तेव्हा लक्षातच ठेवायचं, ज्या साईडला पुढच्या साईडला तुम्ही जाणार आहात ना, त्या साईडला तुलिपच्या साईडला सुई खाली टाकायची, त्या साईडला धागा तुम्हाला अडकवणं सोपं जातं आणि ते लक्षात पण राहतं की आपली सुईचं टोक कोणत्या साईडला आहे. येते लक्षात. आता आपण चेन स्टिचला सुरुवात करूयात. आता हा हात आहे ना आपण स्टँडच्या खाली ठेवणार आहोत, समजते. आता आपण इथून सुई खाली टाकणार आहोत. टाकली, तुलिपच्या साईडने मी सुई खाली टाकलीये, त्याच्यानंतर खाली गेले आणि धागा गुतवला. आता काय करायचंय, सुरुवातीला आपल्याला खाली सुई खाली हात नेलाय, आता सुई वरनं घेतली आणि खाली धागा ठेवलाय, समजलं. पहिला धागा वरती आला. आता काय करायचंय, कमी अंतरावर आपल्याला परत पहिल्या धाग्यातून सुई खाली टाकायची. टाकली, परत मी खाली गेल्यावर काय घेतलं, सुईमध्ये धागा अडकून घेतला. आता वरती आल्यावर काय केलं, मी हलक्या हाताने सुई माझ्या साईडला फिरवली आणि परत पुढच्या साईडला घेतली. जिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे सुईचं टोक घेतलं, दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आता इथून परत सुई खाली टाकली, खाली धागा गुंडाळून घेतला, सुईला गुंडाळून नाही घेतला, सुईला धागा अडकून घेतला. मी खाली गेल्यावर धागा अडकून घेतला टोकामध्ये. परत वरती आल्यावर सुईचं टोक माझ्या साईडला घेतलं, धागा वरती घेतल्यावर सुईचं टोक परत पुढे घेतलं, समजतंय. आता परत लक्ष द्या. आता काय केलं, मी सुई सरळ खाली टाकली, सुईचं टोक पुढच्या साईडला आहे, ज्या साईडला लाईन मारलेली आपण त्या साईडला. परत खाली धागा अडकून घेतला सुईमध्ये, सुई वरती घेतली आणि सुईचं टोक परत माझ्या साईडला घेतलं आणि परत पुढे घेतलं, समजते. ही जी सुई आहे आपली, ही सुई दिसतीये तुम्हाला, हे सुईचं टोक आहे, ह्या साईडला सॉफ्ट बाजू आहे. आता हिथून सुईचं जेव्हा मी खाली टाकते ना, तेव्हा अशी सुई वर घेतली ना, तर मी पटकन अशी माझ्या साईडला फिरवून घेते आणि परत धागा घेताना पुढे जाताना परत पुढच्या साईडला घेते, समजलं. खाली गेले, दोरा घेतला, दोरा घेऊन वरती आल्यावर परत सुई अशी फिरवली, परत फिरून परत पुढच्या साईडला घेतलीये. जेव्हा आपल्याला परत पुढे जायचं आहे तेव्हा, जेव्हा तुम्ही सुई वरती काढता तेव्हा जर तुम्ही सुई फिरवली नाही तर सुईतून धागा निसटून जातो आपला आणि मग आपल्याला लवकर लवकर जमत नाही. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं, इथून धागा घेऊन वरती आलो की असंच सुई फिरवायची, धागा वरती घेतला की परत सुई पुढच्या साईडला घ्यायची, सुईचं टोक पुढच्या साईडला घ्यायचंय. लक्ष द्या, इथून मी सुई खाली टाकली लाईनवरच, ठीक आहे. खाली धागा अडकवला, परत सुईचं टोक मी पुढच्या साईडला घेतलं, खाली गेले, धागा अडकवला, ठीक आहे. हे बघा, धागा घेऊन मी वरती आले, हलक्या हाताने मी सुईचं तोंड फिरवलं आणि आता परत मी पुढे घेतलं, समजलं. हे बघा, दिसतंय तुम्हाला, समजतंय. खाली गेले, धागा अडकवला, वरती येताना सुईचं तोंड परत बॅक साईडला घेतलं, पाठीमागे फिरवलं, वरती आले, परत सुईचं तोंड पुढे घेतलं, खाली गेले, धागा गुतवला, वरती आले की सुईचं तोंड मागे फिरून घेतलं, थोडं धागा वरती घेतला आणि परत सुईचं तोंड पुढे घेतलं. परत असंच करत आपल्याला लाईनवरच जायचं आहे, अशी चेन स्टिच करत करत, लाईनच्या बाहेर जायचं नाही. लाईन त्याच्यासाठीच मारून घेतली आपण, जेणेकरून आपल्याला सुरुवातीपासूनच आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित करायची आहे. फिनिशिंग व्यवस्थित असेल तर ते तुम्हाला पण पाहायला छान वाटतं आणि तुम्ही अजून उत्सुकतेने पुढे पुढे वर्क करत राहताल. त्यासाठी आपल्याला सुरुवात करताना चांगली करायची आहे. व्यवस्थित व्हिडिओ पहा, नाही समजलं तर परत परत व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे, अवघड असं काहीच नाहीये, ठीक आहे. आता इथे आपण लॉक करणार आहोत. आता लॉक करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. हा जो पहिला धागा आहे तो तुम्ही वरती काढला, आता अगदीच त्याच्या शेजारी आपल्याला परत दुसरा टाका घ्यायचा आहे, घेतला, ह्या पहिल्यातून दुसरा घेतला ना, आता ह्या दुसऱ्या धाग्यातून आपल्याला परत पहिला धागा घ्यायचा आहे. कसा घ्यायचा, सुईचं टोक उलटं करायचं, फक्त धागा खेचून घ्यायचा आणि खालचा धागा ओढून घ्यायचा, झालं. आता हेच मी तुम्हाला स्टँड उलटं करून पण दाखवणार आहे की सुई खाली कशी जाते आणि मी धागा कशी अडकवतीये, ठीक आहे. आता मी इथून सुई खाली काढून दाखवलीये तुम्हाला. खाली आलं की ज्या साईडला टोक आहे त्या साईडला फक्त सुई मध्ये धागा अडकवायचा आहे. परत सुई वरती घेतलीये मी, ज्या साईडला टोक आहे त्या साईडला धागा गुतवला, सुई वरती घेतली, परत लाईनवरच समांतरावर सुई खाली टाकली, ज्या साईडला टोक आहे त्या साईडला फक्त धागा अडकवला मी. धाग्याला असं गोल सुईने गुंडाळायचं, सुईला गुंडाळायचं नाही, फक्त याच्यामध्ये धागा अडकून घ्यायचा आहे.
लक्षात येते का तुमच्या? दिसतंय का तुम्हाला मी काय करतेय? खाली आल्यावर फक्त टोकाला धागा अडकून घेत आहे मी. ही आपण अगोदर केली होती आणि आता मी तुम्हाला उलट स्टँड करून दाखवलं मी धागा कशी गुंतवतीये. तेव्हा ही चेन स्टिच केली आपण. दिसतीये तुम्हाला कोणती चेन स्टिच केली? आपण अगोदर ही केली आणि नंतर ही चेन स्टिच केली. ठीक आहे. आता परत एकदा आपण पाहणार आहोत एंड नॉट लॉक कसं करायचं ते. हा धागा मी वरती काढून घेतला. सुरुवातीला आता ह्याला 1 नंबर नाव द्यायचं आपण. हा जो धागा आहे हा आपला 1 नंबरचा धागा आहे. आता अगदीच त्याच्या शेजारी परत अजून एक टाका घ्यायचा. घेतला. पहिल्यामधून मी काय केलं? दुसरा घेतला. आता आपण परत दुसऱ्यातून पहिला घ्यायचा. ठीक आहे. आणि दुसऱ्यातून पहिला घेताना काय करायचं? हे जे सुईचं टोक असतं ना हे उलट करायचं. म्हणजे जी नंबरची बाजू आहे ना ती आपली वरती आली पाहिजे. ठीक आहे. आता नंबरची बाजू वरती आली आणि उलट्या टोकाने मी फक्त 1 नंबरचा धागा ओढून घेतला आणि ह्या हाताने खालचा धागा आपल्याला ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे. झालं. बसली गाठण. अगदी सोपं आहे. चेन स्टिच म्हणजे तुमचा आरी वर्क मधला पहिला सुरुवातीचा पाया आहे आणि हे तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचं आहे, तेही फिनिशिंग मध्ये. त्यासाठी सुरुवातीला शिकताना तुम्हाला 5 लाईन आडव्या आणि 5 लाईन उभ्या मारून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर पुढे पुढे मी तुम्हाला जाऊन शेप मध्ये देणार आहे प्रॅक्टिस कशी करायची. तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा ठेवते आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. थँक्यू. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच कशी करायची, सुई कशी धरायची तर आणि लॉक कसं करायचं हे शिकलो. तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला सर्वांना ते समजलं असेल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि अजूनही तुमच्या कोणत्या मैत्रिणींना शिकायची इच्छा असेल, घरी बसून क्लास करायची इच्छा असेल तर त्या सर्वांपर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा. आणि अजूनही तुम्हाला समजलं नसेल किंवा काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की अजून काही तुम्हाला शिकायचं आहे किंवा काही आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.